नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे मराठी या विषयासंदर्भातील महत्त्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, कर्मधारय समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? बघा, कर्मधारय समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? तर कर्मधारय समास हा तत्पुरुष या समासाचा उपप्रकार आहे। तर तत्पुरुष समास आपण कशाला म्हणतो? तर ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असून पहिला शब्द नाम किंवा विशेषण असते आणि विग्रह करताना त्यास प्रथमा किंवा संबोधन सोडून इतर सर्व विभक्ती प्रत्यय लागतात, तेव्हा त्यास काय म्हणतात? तत्पुरुष समास असे म्हणतात। आणि कर्मधारय समास काय आहे? हा तत्पुरुष समासाचा एक काय आहे? उपप्रकार आहे। पर्याय क्रमांक 4। तर बघा, याच्यानंतर आपल्याला जर पाहायचं तर कर्मधारय समास हा काय आहे? तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे आणि द्विगु समास हा काय आहे? कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे। बघा, खूप कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे। तर कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे आणि द्विगु समास हा कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे। कारण की परीक्षेत एखाद्या वेळेस असा पण प्रश्न विचारू शकतात, कारण की द्विगु समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? तर तो कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे। तर कर्मधारय समास कशाला म्हणतात? की शब्दाचा विग्रह झाल्यावर, ज्या समासामध्ये शब्दाचा विग्रह झाल्यावर दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात आणि त्यांचा एकमेकाशी संबंध विशेषण किंवा विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो, तेव्हा त्यास काय म्हणतात? कर्मधारय समास असे म्हणतात। बघा, काळ मांजर, काळे असे मांजर, मूक कमल, कमळासारखे मूक, त्याच्यानंतर पितांबर, पिवळे असे वस्त्र, हे काय आहेत? कर्मधारय समासाचे। महादेव, महान असा देव, हे काय आहेत? कर्मधारय समासाचे उदाहरण आहेत। प्रश्न क्रमांक 2, अशोक पतंग उडवतो या वाक्यातील प्रयोग सांगा। बघा, अशोक पतंग उडवतो या वाक्यातील प्रयोग सांगा। पतंग उडवणारा कोण आहे? अशोक आहे, म्हणजे अशोक काय आहे? कर्ता आहे। त्याच्यानंतर काय उडवतो? पतंग उडवतो, म्हणजे पतंग हे काय आहे? या वाक्यातील कर्म आहे, म्हणजेच दिलेल्या वाक्यामध्ये उडवतो हे काय आहे? क्रियापद आहे। तर येथे कर्ता अशोक आहे आणि क्रियापद काय आहे? उडवतो आहे। आणि लिंग, वचन व पुरुष याप्रमाणे क्रियापद काय होते? बदलते, म्हणजेच जेव्हा क्रियापद हे कर्त्याच्या तंत्राप्रमाणे क्रियापद चालते, म्हणून हा कर्तरी प्रयोग आणि क्रियापद सकर्मक असले की तो काय असतो? सकर्मक कर्तरी प्रयोग असतो। पर्याय क्रमांक 2, सकर्मक कर्तरी प्रयोग। प्रश्न क्रमांक 3, विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा। बघा, विदुषी आपण काय म्हणतो? विदूषक म्हणतो, सहजच म्हणतो, बरोबर आहे का नाही? आणि संस्कृतमधून जे नाम मराठीत आलेले आहेत त्यांचे स्त्रीलिंगी रूप नेहमी लक्षात ठेवायचं। संस्कृतमधून जे नाम काय झालेले आहेत, मराठीत आलेले आहेत, त्यांचे स्त्रीलिंगी रूपे ही इकारांतच प्रत्यय लागून होतात। जसे की बघा, विद्वान, विदुषी, युवा, युवती, श्रीमान, श्रीमती, हे काय आहेत? त्याची उदाहरणं आहेत। प्रश्न क्रमांक 4, व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य ओळखा। बघा, व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य ओळखा। धर्मशाळेपुढे आमचे क्षत्रोपाद्य उभे होते, हे काय आहे? चुकीचं आहे, कारण की क्षत्रोपाद्य शंभृगाचं कधीही नसतं। त्याच्यानंतर हा शब्द काय इथं चूक आहे। त्याच्यानंतर धर्मशाळेपुढे आमचे क्षत्रोपाद्य उभे होते, हे पण काय चुकीचं आहे। धर्मशाळेपुढे आमचे क्षत्रिपाद्य उभे होते, क्षत्रिपाद्य कधी नसते, हे पण चुकीचं आहे। परंतु धर्मशाळेपुढे आमचे क्षत्रोपाद्य उभे होते, हे वाक्य काय आहे? बरोबर आहे। पर्याय क्रमांक 4। अशा प्रकारचे बरेच प्रश्न येतात बघा तुम्हाला परीक्षेमध्ये। अचूक वाक्य ओळखा। प्रश्न क्रमांक 5, मेधावी म्हणजे डॅश डॅश। बघा, मेधावी म्हणजे काय? तर मेधावी म्हणजे प्रज्ञावंत। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 6, शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्यातील काळ ओळखा। बघा, शेजारचा मुलगा पुस्तक वाचत
होता, म्हणजे होता म्हणल्यावर काय निश्चितच भूतकाळ आहे, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ नाही, रीती वर्तमान काळ पण नाही. कोणते पर्याय राहिले? 2, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ आणि साधा भूतकाळ. आता बघा, भूतकाळ चालू होती किंवा अपूर्ण होती म्हणून हे अपूर्ण भूतकाळाचे. बघा, शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता, म्हणजे वाचण्याची त्याची क्रिया पूर्ण झाली का? नाही. जर पूर्ण झाली असती तर पूर्ण भूतकाळ असला असता, परंतु वाचत होता म्हणजेच अपूर्ण क्रिया आहे आणि होता आहे म्हणूनच काय आहे? अपूर्ण भूतकाळ. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7, सासवा या शब्दाचे अनेकवचन आहे. बघा, सासवा या शब्दाचे अनेकवचन काय आहे? जेव्हा उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वाकारांत होते म्हणून दिलेल्या प्रश्नातील सासवाचे सासूचे अनेकवचन आहे आणि ससाचे अनेकवचन काय होते? ससे. म्हणजेच आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन काय होत असते? यकारांत होत असते. एक सासू आपण काय म्हणतो? अनेक सासवा. बरोबर आहे का नाही? म्हणजे सासवा या शब्दाचे अनेकवचन काय आहे? तर एकवचन सासू आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8, राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? बघा, यांनी कोणत्या नावाने कविता लिहिलेल्या आहेत? तर गोविंदाग्रज. राम गणेश गडकरी गोविंदाग्रज या नावाने त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर केशवसूत यांचं नाव काय आहे? कृष्णाजी केशव दामले. त्यांना आधुनिक मराठीचे कवी असं म्हणतात. त्याच्यानंतर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी किंवा निसर्ग कवी म्हणतात. त्याच्यानंतर अनिल म्हणजेच आत्मारामरावजी देशपांडे. बघा, हे लेखक आणि त्यांचे टोपणनाव आणि त्यांचे नाव काय पाहिजे? पाठच पाहिजे, कारण की प्रत्येक परीक्षेमध्ये एक हा प्रश्न विचारला जातो. कुसुमाग्रज, विष्णू वामन शिरवाडकर, आरती प्रभू, त्र्यंबक बापू, हे चिंतामण त्र्यंबक खानोलकर असे नावं काय पाहिजे? तुम्हाला पाठच पाहिजे. तर राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिलेल्या आहेत? गोविंदाग्रज या नावाने कविता लिहिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 9, धवल क्रांती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? बघा, धवल क्रांती हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर हे कर्मधारीय समासाचे उदाहरण आहे. का कर्मधारीय समासाचे उदाहरण आहे? तर कर्मधारीय समासामध्ये ज्या शब्दाचा विग्रह झाल्यावर दोन्हीही पदे प्रथमा विभक्तीत असतात आणि दोन्ही पदाचा संबंध हा विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो. बघा, धवल कीर्ती हे कोणत्या समासाचे? धवल आहे कीर्ती असा तो, म्हणजेच काय आहे? तर दोन्ही पण एकाच विभक्तीमध्ये आहेच, प्रथमा विभक्तीत आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर योग्य काय आहे? कर्मधारय समास. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10, त्याने घराजवळ गाडी उभी केली या वाक्यातील कर्म सांगा. बघा, गाडी उभी करणारा कोण? त्याने. कशाजवळ गाडी उभी केली? घराजवळ गाडी उभी केली. बरोबर आहे का नाही? म्हणजेच या वाक्यामध्ये जेव्हा करता क्रियापदाने दाखवलेली क्रिया ज्याच्यावर घडते ते काय असते? कर्म असते. बघा, इथे उभी करण्याची क्रिया भोगणारी सोसणारी कोण आहे? गाडी आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये कर्म कोणता आहे? तर गाडी हे काय आहे? कर्म आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11, आज भारतीय संघ खूप चांगला खेळला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात अचूक रूपांतर कोणते असेल? बघा, आज भारतीय संघ खूप चांगला खेळला या वाक्याचे उद्गारार्थी वाक्यात अचूक रूपांतर कसे असेल? बघा, उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्याचे उद्गारवाचक वाक्यात करता असताना काही शब्दामध्ये बदल होतो. उदाहरणार्थ, छानसाठी खूप, त्याच्यानंतर चांगल्या खूपसाठी किती, त्याच्यानंतर छानसाठी उत्तम, असे बरेच शब्द येतं. तर किती चांगला खेळला आज भारतीय संघ हे काय आहे? तर उद्गारवाचक. आणि बघा, या चारही वाक्यामध्ये फक्त 4 नंबरच्या वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह शेवटी आहे. बाकी 2 वाक्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि त्याच्यानंतर 3ऱ्या वाक्यामध्ये पूर्णविराम आहे. उद्गारवाचक चिन्ह असल्याशिवाय ते वाक्य उद्गारवाचक कधीच नसते, हे लक्षात ठेवायचं कायम. कोणतं पण वाक्य असू द्या, आपल्याला प्रश्नार्थक विचारलं तर त्या वाक्यामध्ये प्रश्नार्थक चिन्ह हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर फक्त 4 नंबरच्या वाक्यात काय आहे? उद्गारवाचक चिन्ह आहे. किती चांगला खेळला आज भारतीय संघ. पर्याय क्रमांक 4.
प्रश्न क्रमांक 12, आसवे या शब्दाचे एकवचनी रूप सांगा. बघा आपण काय म्हणतो, आसू, आसवे. एकदम साधा प्रश्न आहे. एक आसू, अनेक आसवे. म्हणजेच उकारांत नामाचे अनेक वचन होताना बऱ्याचदा काय होते, य व हे आदेश होऊन अनेक वचन तयार होते. जसं आसू, आसवे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13, उद्या मी यावेळी घरी जेवत असेन. वाक्यातील काळ ओळखा. बघा, उद्या यावेळी मी घरी जेवत असेल या वाक्याचा काळ ओळखा. तर काय आहे, अपूर्ण भविष्यकाळ आहे. का अपूर्ण भविष्यकाळ आहे, तो जर म्हणला असता उद्या यावेळी मी जेवत होतो तर अपूर्ण भूतकाळ आला असता, बरोबर आहे का नाही. परंतु जेवलो होतो आला असतं तर पूर्ण भूतकाळ आला असता. परंतु इथं काय म्हणते ते, उद्या मी यावेळी घरी जेवत असेन. म्हणजेच या वाक्यामध्ये ज्या जेवणाची क्रिया काय होती की भविष्यात सुरू आहे आणि ती अपूर्ण असल्याचे काय होते, दिसून येते. म्हणून हे वाक्य काय आहे, अपूर्ण भविष्यकाळाचे आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14, कीर्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. बघा, कीर्ती आपण काय म्हणतो, अपकीर्ती. पर्याय क्रमांक 3. हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे. बघा, प्रश्न क्रमांक 15, प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा, प्रतिगामी आपण काय म्हणतो, पुरोगामी. क्षणभंगूर, चिरकाल. त्याच्यानंतर देशद्रोही, देशभक्त म्हणतो का नाही. त्याच्यानंतर अनुयायी, त्याला काय म्हणतात, पुढारी. तर काय आहे, प्रतिगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, पुरोगामी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 16, कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनाला आनंद होतो. या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. बघा, कर्णाची उदारता आणि अभिमन्यूचे शौर्य पाहिले की मनाला आनंद होतो. या वाक्यातील भाववाचक नाम कोणते आहे, तर उदारता आणि शौर्य हे काय आहेत, भाववाचक नाम आहे. भाववाचक नाम कशाला म्हणतात, की ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यामधील गुण, धर्म किंवा भाव यांचा काय होतो, बोध होतो, त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. इथं काय झालेले आहे की कर्णाची उदारता दाखविलेली आहे आणि अभिमन्यूचे शौर्य दाखविलेले आहेत. म्हणजे त्यांचे गुण दाखविलेले आहेत त्या दोघांचा. म्हणून हे वाक्य भाववाचक नामाचं आहे, उदारता आणि शौर्य. प्रश्न क्रमांक 17, पुढीलपैकी कोणता शब्द हा रावा शब्दाचा समानार्थी शब्द नाही. बघा, रावा हा शब्दाचा पुढीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही. रावा म्हणजे पोपट, बरोबर आहे. रावा म्हणजे रागू, बरोबर आहे. रावा म्हणजे शुक, बरोबर आहे. हे काय आहेत, रावा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. परंतु पल्लव हा शब्द या समानार्थी शब्द काय आहे, तर पल्लव म्हणजे पान, पर्ण किंवा पत्र, याला काय म्हणतात, पल्लव हा शब्द म्हणतात. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18, सभेत पत्रके वाटली गेली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे. बघा, सभेत पत्रके वाटली गेली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे, तर हे कर्मकर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 4. कारण की या वाक्यामध्ये बघा, सभेत पत्रके वाटली गेली या वाक्यात काय आहे, कर्ता काय नाही आहे, स्पष्ट नाही आहे. आणि जेव्हा कर्ता स्पष्ट नसतो व कर्माला काय असते, प्राधान्य देऊन विधान केलेले असते, तेव्हा ते वाक्य कर्मकर्तरी प्रयोगाचे असते. प्रश्न क्रमांक 19, त्यांनी भाऊजाईला पत्रातून सर्व व्रत कळवले या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. बघा, त्यांनी भाऊजाईला पत्रातून सर्व व्रत कळवले या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. भाऊजाई म्हणजे काय, निश्चितच वहिनी, बरोबर आहे का नाही. भाऊजाईला पत्रातून सर्व काय कळवले, की भाऊजाई आणि भाऊ याचं पुल्लिंगी रूप काय होतं, भाऊजाई, भाऊ. तर याचा योग्य शब्द काय आहे, भाऊजाईला म्हणजेच वहिनीला म्हणजेच भावाला. पर्याय क्रमांक 3. बघा, आता इथं सासूला असली असते तर सासऱ्याला असलं असतं, बरोबर आहे का नाही, पुल्लिंगी. बायकोला असलं असतं तर नवऱ्याला असलं असतं. तसं भाऊजाईला व वहिनीला म्हणजेच भावाला. पर्याय क्रमांक 3.
प्रश्न क्रमांक 20. खाली दिलेल्या 2 वाक्याचे अचूक मिश्र वाक्य कोणते आहे? उद्या दुकान उघडेल, मी कपडे घेईन. बघा, मिश्र वाक्य म्हणजे काय? तर जेव्हा 2 वाक्याचे मिलन केलेले असतं, 2 वाक्ये ज्यामध्ये एक मुख्य वाक्य आणि इतर गौण वाक्य अर्थाच्या दृष्टीने मुख्य वाक्यावर अवलंबलेले असतात, ते गुणत्व सूचक उभ्या नवी अव्ययाने जोडलेले असतात, त्यांना काय म्हणतात? मिश्र वाक्य म्हणतात. आता बघा, उद्या दुकान उघडेल तर मी कपडे घेईन. बघा, इथं जर तर आलेले म्हणजे संकेतार्थी आलेले. जर उद्या दुकान उघडलं तर मी काय घेईन? कपडे घेईन. इथं काय वापरलेलं आहे? संकेतार्थ वापरलेला आहे. म्हणजे संकेतार्थ वाक्याचा प्रकार हा मिश्र वाक्यामध्ये येतो. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 4. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी संध्या केतरी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.